नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 7वी बघा मराठी विषय आहे. तर आपण 11वा पाठ बघणार आहोत, धडा 11वा बालीबेट. तर याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, चला सुरुवात करूया. बघा, बालीबेट 11वा स्वाध्याय आहे. तर लेखक बघा पु ल देशपांडे आहेत. तर बघा, प्रसिद्ध विनोदी लेखक व नाटककार नसती उठा ठेव, बटाट्याची चाळ, गोळा बेरीज, आसामी, हसवणूक इत्यादी विनोदी पुस्तके, अंमलदार, भाग्यवान, तुझे आहे तुझपासी, सुंदर मी होणार, ती फुलराणी इत्यादी नाटके, व्यक्ती आणि वल्ली हे व्यक्तिचित्रण, अपूर्वाई आणि पूर्वरंग ही प्रवास वर्णने प्रसिद्ध आहेत. तर बघा, हा पाठ आहे आणि आपण या पाठाचे आपण संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. तर पहा, त्यातील पहिला प्रश्न बघा, एक खालील आकृती पूर्ण करा. बाली बेटावरील विविध ललित कला. तर आपण उत्तर बघूया. तर पहा, बाली बेटावरील विविध ललित कला बघा, नृत्य, गायन, शिल्प आणि चित्र या कला आहेत. तर दुसरा प्रश्न बघूया. त्यातील पहा, बेटाचे वर्णन करण्यासाठी लेखकाने वापरलेले शब्द आणि बाली बेटावरील कलांसाठी लेखकाने वापरलेले शब्द. तर पहा, बेटाचे वर्णन करण्यासाठी लेखकाने वापरलेले शब्द, रत्नजडित कंठ्यातील कंठमणी. बाली बेटावरील कलांसाठी लेखकाने वापरलेले शब्द, ललित कलांचा रंगीबेरंगी गोप. तर प्रश्न दुसरा बघा, खालील कल्पना स्पष्ट करा. बालीबेट म्हणजे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे. तर पहा उत्तर. एखादा रत्नजडित कंठ फेकून दिल्यावर त्यातील मणी सभोवार विखारावेत, तसा पाचूच्या बेटांचा पुंजका म्हणजे इंडोनेशिया देश आहे. त्या कंठमण्यातील महत्त्वाचा मुख्य कंठमणी असतो. तसे बालीबेट आहे, म्हणून बालीबेट हे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे असे लेखक म्हणतात. त्यातील दुसरा बघा, बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे. तर पहा उत्तर. बालीचे पर्यटन खाते अतिशय तत्पर आहे. इथले अधिकारी पर्यटकांचे मनपूर्वक स्वागत करतात, म्हणून बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे असे लेखक म्हणतात. बघा, ह्या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही. उत्तर पाहूया. तर पहा उत्तर. या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही. या प्रश्नाचं उत्तर बघा, खालील लेखक अगदी अपरात्री हॉटेल सागर बीच मध्ये दाखल झाले, तरी हॉटेलातील स्वागत विभागातील चप्पल तरुण चेहऱ्यावरचा जागरणाचा जराही ताण न दाखवता स्वागत करीत होते. त्यावरून लेखक म्हणतात की या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही. बघा, बाली बेटावरील बाग एकत्र कुटुंबासारखी वाटत होती. उत्तर पहा, सागर बीच हॉटेलची समुद्रकिनाऱ्यालगत एक गर्द बाग होती. त्यात माडा पोकळीच्या राया होत्या. फुलांनी बहरलेली रोपटी होती. फुलबाग भल्या पहाटेही टवटवीत होती. फुले मिश्किलपणे पाहुण्यांना न्याहाळत होती. वृद्ध वृक्षांचा समुदाय डुलक्या घेत होता. या सर्व कारणामुळे बाली बेटावरील ही बाग मुला माणसांनी, लेकी सुनांनी भरलेल्या नांदत्या एकत्र कुटुंबासारखी लेखकांना वाटत होती. त्यातील प्रश्न तिसरा बघा, खालील मुद्द्यांच्या आधारे बाली बेटाची माहिती लिहा. तर बघा, बाली बेट या बेटाचे बदलते रूप, स्थान, घरे व हॉटेल्स, टुरिस्ट खात्यांची तत्परता आणि निसर्ग सौंदर्य. तर पहा उत्तर. इंडोनेशियातील बेटांच्या समूहात बाली बेट रत्नजडित कंठ्यातील कंठमण्यासारखे शोभते. इथली घरे व हॉटेल्स निसर्गरम्य परिसरांनी वेढली आहेत. वळणदार रस्त्याभोवती मांड्यांच्या
माडांच्या राया व त्यामधून झापांची छपरे असलेली घरे आहेत. इथले पर्यटन खाते अतिशय तत्पर आहे. त्यामधील तरुण अधिकारी पाहुण्यांचे मनपूर्वक स्वागत करतात. इथल्या हॉटेलला वेढून असलेला निसर्ग रम्य व मनोहारी आहे. समुद्रकिनारी हॉटेललगत गर्दराई आहे. माडा पोकळीच्या राया आहेत. ताज्या टवटवीत फुलांनी भरलेली रोपटे आहेत. हॉटेलची बाग नांदत्या एकत्र कुटुंबासारखी सोज्वळ आहे. या बेटावर आता सुधारलेल्या दुनियेचे वारे वाहू लागले आहेत. डोक्यावर विमाने गुरगुरू लागले आहेत. रेडिओने उरलेल्या जगाशी त्यांना जखडले आहे. वर्तमानपत्रेही ज्ञानाबरोबर या बेटाची माहिती दूरवर पोचवत असतील. आता या बेटाचे स्वरूप बदलत चालले आहे. तर पहा प्रश्न 4. खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते म्हणतात. तर पहा उत्तर. रात्री झोपेत स्वप्न पडते. स्वप्नांची दुनिया अद्भुत व रम्य असते. पहाटे जाग आल्यावर ही स्वप्नांची दुनिया निघून जाते. म्हणजेच पहाटेला स्वप्नांची पूर्ण समाप्ती होते. त्यातील आ बघा. 5 मिनिटांची बाली बेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली. तर पहा उत्तर. हॉटेलचा स्वागत कक्ष अतिशय तत्पर व उत्साही होता. रात्री अपरात्री लेखक हॉटेलमध्ये आले तरी त्यांचे स्वागत करताना त्या तरुणांच्या चेहऱ्यावर जागरणाचा जरासुद्धा ताण नव्हता. त्यांनी पटापट प्रवाशांच्या नेमलेल्या खोल्या दाखवल्या. लेखकांनी त्या खोलीत प्रवेश करताच ते इतके गाढ झोपी गेले की ते शांतपणे घोरू लागले. ई बघा. वेलींचेही अंगधुणे झाले होते. उत्तर पहा. सागर बीच हॉटेलभोवतालची बाग पहाटेही खूप ताजी टवटवीत होती. फुलांनी बहरलेली रोपटी पहाटे पाहुण्यांकडे मिश्किलपणे डोळे मिचकवत पाहत होती. पहाटेच्या दवामुळे वेली ओल्या झाल्या होत्या. जणू काही वेलींची आंघोळ झाली होती. त्यांचे अंग धुणे झाले होते. ई पहा. त्या भटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो. तर उत्तर पहा. पूर्वी राजदरबारी गायक असत. ते गाऊन राजाचे मनोरंजन करीत. या गायकांना भाट म्हणले जाई. पक्षी म्हणजे सृष्टीचे भाट होत. ते पहाटे पक्ष्यांची किलबिल लेखकांना ऐकू आली नाही म्हणून तेच गाऊ लागले. पक्षीरूपी भाटांची कमतरता लेखकाने स्वतःच्या गायनाने भरून काढली. तर बघा. खालील विचार करा आणि सांगा. बघा प्रश्न आहेत. बाली बेटावर पक्षी का नसतील? उत्तर पहा. बाली बेट निसर्गरम्य आहे, पण तिथे सृष्टीचे भाट असलेले पक्षी लेखकांना दिसले नाहीत. बदलत्या जागतिक यंत्रणेचा प्रभाव बाली सारख्या सुंदर स्थानावर पडत आहे. पक्ष्यांना हवा असलेला मोकळा अवकाश मिळेनासा झाला आहे. त्यामुळे कदाचित पक्षी तेथे नसावेत. लेखकांनी मात्र माझ्या आवाजाला घाबरून ते पळून गेले असतील असे विनोदी वक्तव्य केले आहे. परंतु यांत्रिकीकरणाच्या जोरदार रेट्यामुळे येथे पक्षी फिरकत नाहीत हे खरे. त्यातील दुसरं पहा. आज शहरात चिमण्या का दिसत नाहीत? उत्तर पहा. पूर्वी अंगणे असायची व त्या अंगणामध्ये दाणे टिपायला चिमण्या गोळा व्हायच्या. आता शहरांमध्ये छोटी कौलारू व अंगणे असलेली घरे राहिली नाहीत. उंच इमारतींमुळे झाडे कमी झाले. त्यामुळे चिमण्या येथे फिरकनाशा झाल्या. तसेच उंच इमारतींमुळे शहरात टीव्ही अँटेनांचे व मोबाईलचे टॉवरचे प्रमाण वाढले. यामुळे चिमण्यांना खूप त्रास होतो. मोकळी मैदाने कमी झाली. ध्वनिप्रदूषणही वाढले. अशा प्रकारे शहरात वाढलेल्या यांत्रिकीकरणामुळे चिमण्या शहरात दिसत नाहीत. त्यातील अ बघा. शब्दांशी खेळूया. त्यातील अ. खालील शब्दांचा अर्थ समजून घ्या. टुरिस्टांचा स्वर्ग. उत्तर पहा. स्वर्ग ही नंदनवनाची काल्पनिक सृष्टी आहे. स्वर्गात सर्व सुखे आहेत असा समज आहे. बाली बेट हे प्रवासी माणसांना अत्यंत सुखकारी असल्यामुळे त्यास टुरिस्टांचा स्वर्ग असे म्हटले आहे.
बघा किर जंगल, ई अशराफ माणसे, त्यात ई गाणारे भट आणि उ तांबूतला सिनेमा. या सर्व शब्दांचा अर्थ आपण समजून घेऊया आणि त्याचे उत्तर पाहूया. त्यातील दुसरं पहा, किर जंगल. उत्तर, गच्च झाडे असलेले जंगल, घनदाट जंगल. अशराफ माणसे, अतिशय भोळीबाबडी, मनाने निर्मळ असलेली माणसे, पापी भारू माणसे. परत गणारे भाट, राजाचे मनोरंजन करणारे दरबारी गायक. तंबूतला सिनेमा, गावोगावी तंबू ठोकून व कनाती लावून त्यामध्ये सिनेमा दाखवणे याला टुरिंग टॉकीज असे नाव आहे. आणि झोपेतल्या डुलक्या पहा. झोप अनावर झाली की बसल्या बसल्या मान डावीकडे उजवीकडे खालीवर जाऊन झटके लागतात व त्याने झोप चाळवते. पहा, खालील शब्दाचे प्रत्येकी 2 भिन्न अर्थ लिहा. एक आहे अभंग आणि दुसरा आहे बोट. तर पहा, अभंगचे 2 भिन्न अर्थ. एक, न भंगणारे आणि 2 ओव्या असलेला एक मराठी छंद प्रकार. बोट, एका हाताचे बोट, शरीराचा अवयव. आणि जहाज म्हणजेच होडी. त्यातील आपण पुढील प्रश्न पाहूया. ई पहा, खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. उभयता आणि यक्ती, चित्तही, चौघडा, चित्र विचित्र. तर बघा, पहिला उभयता. दादा व वहिनी उभयता गावी गेले. आणि यक्ती चित्तही, राजू उतारावरून घसरला पण त्याला यत्की चित्तही लागले नाही. चौघडा, ताईच्या लग्नात सनई चौघडा वाजत होता. चित्र विचित्र, जंगलात चित्रविचित्र पक्षी होते. तर विद्यार्थी मित्रांनो, असा आपण इयत्ता 7वीचा मराठी या विषयातील पाठ 11वा बालीबेट या पाठाची संपूर्ण स्वाध्याय पाहिलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आवडल्यास लाईक करा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद.